अगदी बजेट कोलमडून पडलंय। या महाराष्ट्रात महिलांची सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आलाय। एवढं असुरक्षित कधी महिलांना या महाराष्ट्रात वाटलं नव्हतं। मला सांगा ताई, कुठला भाऊ महाराष्ट्रातला 1500 रुपयाची ओवाळणी टाकतो आणि 270 कोटीच्या जाहिराती करतो? गद्दारीचा अंत हा नेसरीच्या खिंडीतनं चालू करूया, एवढा संकल्प आज आपण सर्वजण या निमित्तानं करूया। 2-3 वर्ष महाराष्ट्राची जनता अस्वस्थ आहे। गेली 3 वर्ष महाराष्ट्रात जे काय घडत आहे हे सगळं बघत असताना लोक विचार करतात आहे की आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी विकले जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत, पक्षाचं नाव जात आहे, चिन्ह जाते। आणि अशा परिस्थितीत भाजप सरकारने एक विरोधात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडण्याचं काम केलं। त्यांचे 50 आमदार, 15 खासदार हे सीबीआय असेल, ईडी असेल किंवा पैशाचा वापर असेल, हे सर्व करून या सर्व विविध प्रकारे हा पक्ष फोडण्याचं काम ह्या महाराष्ट्रात केलं। पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता या राज्यात आली, पण तेवढ्यानं त्यांचं समाधान झालं नाही। त्यांनी ठरवलं की बाबा आता दुसरा पक्ष कुठला फोडायचा, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एक फार परिश्रमानं आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडायचं ठरवलं। आणि बघता बघता 40 आमदार, अनेक खासदार घेऊन अजितदादा भाजपच्या साथीला निघून गेले। खरं तर सगळ्यांना वाटलं की वय वर्ष 84, सगळे आमदार गेले, जवळजवळ सगळे खासदार गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं, एक दुर्गम आजाराशी लढा देत असणारे पवार साहेब कुठेतरी खचून जातील, पण तसं घडलं नाही। हे सगळेजण आपण डोळ्यांनी बघत आहोत। त्या 84 वर्षाच्या योद्ध्यानं लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली, या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली, या लोकशाहीसाठी करायची ठरवली। हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी नष्ट करायचं काम केलंय त्या भाजपच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि आपला उर्वरित राष्ट्रवादी पक्ष एकत्र करून त्यांनी एक मोठ बांधली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलं। जनतेनं मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना साथ दिली। आपण साक्षीदार आहात। जनतेने ठरवलं की नेते कुठे पण जाऊ देत, पण जनता ही निष्ठावान आहे आणि काम करणाऱ्या लोकांबरोबर राहते। आणि म्हणूनच लोकसभेत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या 48 पैकी 31 जागा निवडून आल्या आणि त्याचं श्रेय ह्या जनतेला जातं। तुम्ही सर्वांनी आज महाराष्ट्रात दाखवून दिलंय की हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे। लोकसभेच्या निवडणुका झालेत, आता विधानसभेची निवडणूक आली आहे। आज खरोखर महाराष्ट्रातला कुठला घटक सुखी नाही आहे। माझ्या आधी बोललेल्या वक्त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आहे की शेती करावी की करू नये असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे। अलीकडेच तुम्ही पेपरला बातम्या वाचल्या असतील, साहेब एका शेतकऱ्याने आपले ऊसाच्या जमिनी, पिकाच्या जमिनी गवत लावायसाठी 800 रुपयाने 1000 रुपये गुंठ्यानं भाडे तत्वावर दिल्या। आज वाढलेली महागाई, एक अतिशय जाचक असा जीएसटी कर, शेतीमालाला हमी भाव नाही आहे, विजेची बिलं वाढलीत, शेतकरी घायकुतीला आलाय। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत। महिलांची परिस्थिती अगदी वेगळी नाही आहे। माझ्या या भगिनी इथं सांगतील की एवढी महागाई वाढले, मग गॅस सिलेंडर असू देत, तेलाच्या किमती असू देत, डाळीच्या किमती असू देत, अगदी बजेट कोलमडून पडलंय। आज ताई प्रत्येकाच्या घरात 4 तरी मोबाईल आहेत की नाहीत? 4 मोबाईल आहेत। आज जेवण नसेल तर चालेल, पण रिचार्ज पाहिजे, मोबाईल पाहिजे। बघता बघता 150 रुपयाचा मोबाईलचा रिचार्ज 300च्या पलीकडे गेलेला आहे। आज युवक आमचे साहेब, चंदगड गडिंग्लज आजरा हा जरी एक टोकाचा भाग असला तरी इथं अतिशय चांगलं शिक्षण मुलं घेतात, उच्च शिक्षित व्हायला लागलेत, पण आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे। आज उच्च शिक्षित मुलं ही नोकरीसाठी पुणे असेल, मुंबई असेल, गोवा इथं वन फिरायला लागलेत। माझं छोटंसं गाव आहे, इथून जवळ आहे 700 किलोमीटरवर। त्या गाव 700 लोक वस्तीचं गाव आहे, इथून 1 किलोमीटरवर। त्या गावात, एवढ्या छोट्याशा गावात 40 मुलं माझी बिन लग्नाची फिरायला लागलेत। 35 उलटायला लागले, पण त्यांची लग्न होईना झालेत। प्रत्येक गावात हीच अवस्था आहे। आज तरुणांच्याकडे का लग्न होत नाही, तर त्यांच्याकडे नोकरी नाही। मुलींच्याही मागण्या वाढल्यात, नोकरी असली तर काय म्हणतात,
स्वतःचं घर पाहिजे, घर पाहिजे, मग थोडीशी जमीन पाहिजे, जमीन असली तर म्हणतात की नोकरी शासकीय पाहिजे, आणि हे सगळं जमून आलं तर म्हणतात जरा सासू सासरे घरात नसले तर बरं होईल. अशा रीतीनं आमचे तरुण मंडळींची लग्न होईनात. आज जवळजवळ 2 लाख नोकऱ्या या गेल्या 2 वर्षात गुजरातमध्ये गेलेल्या आहेत. तुमच्या आणि माझ्या घरातल्या मुला मुलींच्या नोकऱ्या ह्या आज गुजरातमध्ये गेलेल्या आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. साहेब, इथं वन्य प्राण्यांचा फार मोठा उपद्रव आहे. हत्ती असतील, गवेरेडे असतील, प्रचंड, म्हणजे इथून अर्ध्या किलोमीटरवर आज जरी तुम्ही रात्री गेलात अर्जुनवाडी नेसरी बघा तर एक मोठा हत्ती फिरायला लागलाय. पण अतिशय नुकसान भरपाई अत्यल्प मिळते. त्यामुळे पंचनामे पण करायला आज आमचा शेतकरी तयार नाही आहे. पण जर सगळ्यात कुठला महत्वाचा मुद्दा असेल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आज कुठला असेल तर तो महिला सुरक्षिततेचा आहे. आज या महाराष्ट्रात महिलांची सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आलाय. एवढं असुरक्षित कधी महिलांना या महाराष्ट्रात वाटलं नव्हतं. आज आपली मुलगी कॉलेज शाळेतून यायला 10 मिनिटं जरी उशीर झाला तरी आपण घाबरून जातोय, लगेच फोन करायला लागतोय की बाळा तू कुठं आहेस म्हणून. याला जबाबदार कोण आहे? अतिशय उद्विग्न करणारा, संताप देणारे प्रकार महाराष्ट्रात घडतात आहे. 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, 6 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. एवढंच काय तर 80 वर्षाची स्त्री पण या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहे. ह्याचं उत्तर कोण देणार? ह्याची जबाबदारी कुणाची आहे? आज कुठेतरी आमच्या महिलांना एक 1500 रुपयांचं गुलाबी स्वप्न दाखवणारी एक गुलाबी यात्रा या महाराष्ट्रात फिरायला लागली. पण मला खात्री आहे या महिला सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा हे 1500 रुपयाचं मानधन ही लाडकी बहीण योजना नसून सत्तेसाठी काही पण ही योजना आहे. मला सांगा ताई, कुठला भाऊ महाराष्ट्रातला 1500 रुपयाची ओवाळणी टाकतो आणि 270 कोटीच्या जाहिराती करतो का कुठला भाऊ? 270 कोटीच्या जाहिराती. आज दर 2 मिनिटांनी टीव्ही असेल, पेपर असेल, बस स्टॉप असेल, पेट्रोल पंप असतील, ओरडून सांगायला लागलेत की आम्ही आमच्या बहिणीला 1500 रुपये दिलेले आहेत म्हणून. माझ्या महिला सुज्ञ आहेत. मी एक महिला आहे, मला माहिती आहे की असल्या भूलतापांना या महिला बिलकुल बळी पडणार नाही आहे. आज कालचाच विषय आहे, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयेवर नेलाय. साहेब, महाराष्ट्रात या कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 10,000 स्टॅम्प पेपर महिन्याला विकले जातात. अशा रीतीनं फक्त कोल्हापूर जिल्ह्यात 10 कोटीचा फटका बसणार आहेत. ह्या खिशातनं पैसे काढून घ्यायचे आणि अवघे 1500 रुपये तुम्हाला द्यायचे. आज जनतेला काय हवं? शेतकऱ्याला हवंय की आमच्या शेतीमालाला हमी भाव पाहिजे. हा जीएसटी नावाचा कर गेला पाहिजे. उद्या जी पूर परिस्थिती निर्माण होते त्याच्यावर कायमस्वरूपी गाळ काढणे असेल उपाययोजना पाहिजेत. या जंगली जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. आमच्या तरुणींना रोजगार हाताला पाहिजे. महिला आज इथं अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, सीआरपी आहेत, बिचाऱ्या दिवसरात्र मेहनत करतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात. आज त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार हे हवं आहे. अशा अनेक प्रश्नांना एक तोडगा देण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी हा लढा उभा केलाय. आदरणीय कोल्हे साहेबांना मला सांगायचं आहे, साहेब, ज्या भूमीत आपण बसलोय ह्याला नेसरीची खिंड म्हणतात. या नेसरीच्या खिंडीत सरसेनापती प्रतापराव गुजरांनी आपलं बलिदान दिलं होतं. 7 शूरवीर वेडात दौडले शूर वीर मराठे 7, अशा सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या बलिदानानं पावन झालेली ही धरती आहे. आज मला सांगायचं आहे की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचा हा मतदारसंघ आहे, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त या भागाचा विकास करायचा एवढा ध्यास देऊन काम केलं, ज्यांनी आयुष्यभर या माता भगिनींच्या डोक्यावरची घागर उतरवायचं काम केलं आणि ज्यांनी 1963 पासून ते 2012 मध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत आदरणीय पवार साहेबांना 1 सेकंड सोडलं नाही, अशा निष्ठावंत कुपेकर साहेबांची ही भूमी आहे. त्यामुळं आपण सर्वजण आज इथं संकल्प करूया. आज माझ्याबरोबर आपण सर्वजण एक संकल्प करूया की सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीत, या पवित्र भूमीत आपण आज एक संकल्प करून या की गद्दारीचा अंत हा नेसरीच्या खिंडीतनं चालू करूया. एवढा संकल्प आज आपण सर्वजण या निमित्तानं करूया. पवार साहेबांना आम्ही आज इथून विश्वास देतो. पवार साहेबांना आज मला विश्वास द्यायचा आहे
की निष्ठेनं तुमच्या बरोबर ही जनता आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या निवडणुकीनं येईल त्यावेळी साहेब पहिला गुलाल तुमच्यावर पाडायचं काम ही नेसरीच्या खिंडीतून या चंदगड विधानसभा मतदारसंघातून होल्याशिवाय राहणार नाही आहे. आम्ही कुठं जयंत पाटील साहेबांना मला सांगायचंय कुठं कमी पडणार नाही साहेब. इथला प्रत्येक कार्यकर्ता निष्ठावंत आहे, प्रामाणिकपणे काम करणार आहे. आज पवार साहेबांचा हा लढा बघून सर्वजण प्रेरित झालोय. युवक असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील. आपण जो उमेदवार या निवडणुकीत साहेब द्याल आम्ही वचन देतो तुम्हाला की त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहतो आणि आमचा हक्काचा लोकप्रतिनिधी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, आदरणीय कुपेकर साहेबांच्या विचाराचा हा लोकप्रतिनिधी आम्ही विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई यशापर्यंत पोहोचेपर्यंत कोणी विश्रांती घेणार नाही आहे. म्हणून जाता जाता साहेब सर्वांच्या वतीनं मी एवढंच सांगेन, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जय हिंद, जय महाराष्ट्र.